मतभेद आणि मनभेद. प्रसाद कुलकर्णी, मुंबई येथून लिहितात. यामध्ये मतभेद हे अगदी आपल्या कुटुंबापासून ते समाजापर्यंत सगळीकडे दिसतात. मतभेद हे बुद्धीशी संबंधित असतात, तात्पुरते असतात, तर मनभेद हे भावनेशी संबंधित असतात. नाती तोडणारे कायमस्वरूपी असू शकतात. मतभेद संवादाने सुटूही शकतात. मनभेद मात्र नात्यांमध्ये दरी निर्माण करतात. व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे मतभेद होणं अगदी स्वाभाविक आहे. सुसंवाद संपला की तिथे मतभेद संपून मनभेदाचा प्रवेश होतो. पती-पत्नीच्या नात्यात जोवर तात्विक मतभेदांना प्रवेश नसतो, तोपर्यंत दोघंही समजूतदारपणे एकमेकाच्या विचारांना, परिस्थितीला जाणून घेत असतात, तोवर सगळं आलबेल असतं. परंतु दोघातला सुसंवाद संपला की मतभेदाचं रूपांतर मनभेदात होऊन संसाराची दुर्दशा होते. मतभेदातून एखाद्या विषयाचा, गोष्टीचा, निर्णयाचा चारही अंगांनी विचार होऊन निर्णय अधिक पारदर्शी, अधिक योग्य प्रकारे घेतला जाऊ शकतो. कुटुंबातल्या एखाद्या महत्त्वाच्या बाबीवर विचार करताना कुटुंबातील प्रत्येकजण आपापलं मत मांडतो. त्यावर चर्चा होते. त्याच्या सकारात्मक, नकारात्मक बाजूंवर विचार केला जातो आणि अखेर अंतिम निर्णय होतो. पण हे कधी होऊ शकतं तर कुटुंबातील सदस्य विचारांनी वेगळे असले, पण मनाने एकमेकांशी जोडून असले तर. मतभेदांमध्ये वैयक्तिक शंका, संशय या गोष्टी येत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाचे विचार दुसऱ्याला पटणारे नसले तरी ते प्रामाणिकपणे आणि सकारात्मक भावाने ऐकून घेतले जातात. त्रयस्थपणे मांडलेले, अर्थात वैयक्तिक स्वार्थ न ठेवता पारदर्शकपणे मांडलेल्या विचारातून एक निश्चित दिशा मिळू शकते. आता एखाद्या निर्णयावर आपापले विचार मांडून त्यावर अडून बसणं हेही निर्णयाला बाधा बनू शकतं. त्यामुळे प्रत्येकाने मांडलेल्या विचारातून सर्वानुमते चांगल्या गोष्टी, विचार निवडून निर्णयाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करायला हवा. गणेश चतुर्थीला मोदक बनवताना उत्साहाने कुटुंबातील प्रत्येकीचे कुशल अकुशल हात लागत असतात. कुणाच्या कळ्या अत्यंत सुबक बनतात तर कुणाच्या बेढप. पण या सगळ्यांना घरातील गृहिणी ठाकठीक करून अंतिम एक सुरेख रूप देऊन जाते. थोडक्यात काय तर मतभेद कितीही असले तरी अंतिम ध्येय त्यातून काही चांगलं घडावं हेच असायला हवं. आता मनभेद म्हणजे काय तर मनानेच एकमेकांपासून दूर जाणे. एकदा मनभेद झाला की मनातला एकमेकांबद्दलचा प्रेमभाव, आपलेपणा संपून संशय, शंका, स्वार्थ हे त्याची जागा घेतात. मतभेदात समोरच्याचे विचार ऐकणाऱ्यांच्या कानापर्यंत आणि तिथून मनापर्यंत पोहोचतात. ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. पण एकदा का मनं दुभंगली की बोलणाऱ्याचे विचार मनात प्रवेश करत नाहीत, तर ते कानावरून निघून जातात. इथे लक्षपूर्वक मनापासून ऐकून घेण्याचा संयम नसतो तर आपली बाजू मांडण्याची घाई असते. मनभेद झाला की दृष्टी बदलते. चर्चा करताना ती सकारात्मकतेने व्हायला हवी असेल तर मग जुळलेली असायला हवी. वैयक्तिक शंका, संशयाचा जन्म झाला की सगळंच बिघडतं. राजकारणात पहा. एखाद्या प्रकल्पावर सत्ताधारी पक्षाकडून मुद्दे मांडले गेले की बहुधा त्याला फक्त विरोध होतो. परंतु विरोध करताना अशी भाषा वापरतात की मनभेद होतो. मनातली कटुता, स्वार्थ, संशय माणसाला चांगल्या उद्देशांपासून दूर नेतात. मनं दुभंगली की मतांना किंमत राहत नाही आणि मतं तेव्हाच मांडली, ऐकली जाऊ शकतात जेव्हा मनं जोडलेली असतात. थोडक्यात काय, मतभेद असले तरी हृदय एक झाले, हे हृदयीचे ते हृदयी घातले असे दोन मनं एकरूप होऊन विचारांची किंवा प्रेमाची देवाणघेवाण व्हायला हवी. मग मनभेदाला जागाच राहत नाही.